नमस्कार, मी राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर. शासनाचा सन 2021-22चा ऑडिटर नेमणूक केली होती आणि त्याचा अहवाल आपण आत्ता झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावर ठेवला होता. आज काही समाज माध्यमांमध्ये त्याच्यामध्ये चांदीच्या काही दागिन्यांची नोंद घेतली नाही किंवा गहाळ झाल्याची वृत्त आलेलं आहे. त्याबाबत मी खुलासा करतो की जे गाभाऱ्यातील दरवाजा आहे, मुख्य गाभारा आहे, गाभाऱ्यात प्रवेश करताना अशा अनेक ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की चांदीची प्रभावळ आहे. तर ही चांदीची प्रभावळ त्या ठिकाणी सन 18व्या शतकातील आहे. त्याच्यावरच्या नोंदी जर आपण पाहिल्या तर सर्वांनीच आपण त्यात पाहिलेलं आहे की ते 18व्या शतकातील आहे. जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे. आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत, परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही. आपण महाराष्ट्र शासनाच्या विधी न्याय विभागाला तज्ज्ञ मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडून व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर त्या सर्वच गोष्टी ताळेबंदाला येतील. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही अतिशय सक्षमपणे आणि भाविकांच्या हितासाठी काम करत आहे. त्यांच्याकडून अशा ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत, त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत. तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही आणि याबाबत सर्व समाज माध्यमांनी याची नोंद घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.